थँक्यू सो मच विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि यस हा शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीमधील श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे आणि गजापूर या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय। टॉस जिंकलेला आहे गजापूर या टीमने। पहिला चेंडू यावीस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे। गोलंदाज राजू येत आहेत या पहिल्या षटकामध्ये। गजापूर या टीमने टॉस जिंकून यावीस बॅटिंग स्वीकारलेली आहे। रजनीकांत गायकवाड देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। खऱ्या अर्थाने मानपाडा 40+ चे महत्त्वाचे खेळाडू आहेत। या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये ते आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचे परम मित्र दीपक शिंदे यांचं देखील आगमन होणार आहे। 5 वाजता ते येणार आहेत। क्या बात है ऑफ ब्रेक हा चेंडू आणि बघा 251 रुपयांचं पारितोषिक येत आहे। जुलेवाडी या टीमचे संघ मालक यांच्याकडून कोणासाठी पारितोषिक आहे? अमित कांबळे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे। अमित कांबळे आहेत मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना आपण हे पारितोषिक देखील देऊया आणि काही मान्यवर देखील उपस्थित आहेत त्यांचा इथे आपण सन्मान देखील करूया। कृष्णा शिंदे साहेबांना विनंती असेल, बापू साबळे साहेबांचा इथे आपण सन्मान करायचा आहे। आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। DK स्पोर्ट्स ठाण्याचे प्रोप्रायटर आदरणीय धनंजयजी देऊळकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया प्रथम, कारण की त्यांच्या माध्यमातून बॅट आम्हाला लाभलेली आहे बेस्ट बॅट्समन साठी आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। गतीमध्ये परिवर्तन होतं, खूप लवकर लेन पिक केली, पिकअप स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। आदरणीय बापू साबळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती कृष्णाजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते। क्या बात है, पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि येतो हा डॉट बॉल। टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे गजापूर या टीमने। अंतिम सामना सुरू आहे। हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे, टॅप करता चेंडूला शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तट या सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। मॅन ऑफ द मॅच अमित कांबळे ज्यांना 251 रुपयांचं पारितोषिक देखील आहे ते आपण देऊन सन्मानित करूया अमित कांबळे यांना। क्या बात है, चांगला चेंडू बॅकफुटला गेले होते। बापू साबळे साहेबांना विनंती असेल आणि DK स्पोर्टचे सर्वे सर्व आदरणीय
साहेबांना विनंती असेल या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा चेंडूपट्टी नोमॅसलँड झोन मध्ये मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. बघा या पुढील सामने 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. भोसलेवाडी आणि करुंगळे या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्लीन बोल्ड यस्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. बघा पडदा बाउंड्री आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर जात आहेत. फार वेगाने चेंडूवरती पोहोचू शकले नाहीयेत आणि हा चौकार येतोय. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाजसाठी स्पोर्ट्स शूज लाभलेले आहेत. आदरणीय दीपकजी आंबिलकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. प्रशांत साबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण दीपक आंबिलकर साहेबांचा विशेष सन्मान करूया. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. सूरज येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 18. आणि फलंदाज झाल्या बाद लागतो अजून एक धक्का गजापूर या टीमला. असेल भोसलेवाडी आणि करुंगळे या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर विकेट. बॅट्समन येत आहेत अविनाश. दोन्ही संघांचा ड्रेस कोड अप्रतिम आहे. मॅन इन येलो आणि मॅन इन रेड. ट्रॅक पॅन्ट असेल, टी शर्ट असेल, हे सेम पॅटर्नचे आहे खऱ्या अर्थाने. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19.
मध्ये 2 षटकांचा सामना असेल बघा. आयोजकांचा निर्णय आहे की सामना 2 षटकांचा असेल, कारण की वेळ खूप झालेली आहे. संघ देखील सहकार्य करत नाहीयेत. बघा आयोजकांचा निर्णय आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. यस, मामाने सांगितलं तो शेवटचा शब्द असेल. बघा यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे. यस, 2 ओव्हरची मॅच, कारण की अंधार खूप लवकर होतो. 6 ते 6:15 वाजता अंधार होतो. 14 जानेवारी अर्थात मकर संक्रांत पर्यंत दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते. आणि मकर संक्रांत नंतर नक्कीच दिवस वाढतो. ज्याप्रमाणे आपण 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करतो तिलगुल देऊन, आणि असं म्हटलं जातं की आपले पूर्वज म्हणायचे की तिळाप्रमाणे दिवस वाढत जातो. त्यानंतर 28 धाव बनवायचे आहेत. यस, मामांनी सांगितलं तर शेवटचा शब्द असेल. यस, बघा जे दुसऱ्या फेरीतील सामने आहेत ते नियमानुसार 3-3 षटकांचे असतील, आणि त्यानंतर किती षटकांचे सामने होतील तो आयोजक निर्णय घेतील. यस, वेळेनुसार त्यामध्ये बदल केला जाईल. किरण, जर आपल्याकडे वेळ असेल तर ते सामने देखील जास्त षटकांचे होतील. जर कमी वेळ असेल तर त्यामध्ये षटकांमध्ये कपात नक्कीच करण्याचा अधिकार आयोजकांना आहे. चला 28 धाव बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज आणि राजू ही जोडी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये येतोय शुभम. गोलंदाज शुभम आहेत. राऊंड विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने फार वेगाने, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज, चौकार. धावसंख्या 4. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. अंबार्डे या टीम समोर 28 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या पुढील दोन्ही सामने हे 3 षटकांचे असतील. ऑन साइडला लॉफ केलाय, इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच. मार्च मध्ये कोकण दौरा आहे आणि नक्कीच डीजे मास्टर पवन यांची देखील दखल आम्ही घेऊच. क्या बात, इनफिल्डच्या वरून खेळतायत. चांगला स्ट्रोक आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार.
अर्धा पल्ला पूर्ण केलाय. धावसंख्या 14 आहे. आयोजकांचा वेळ नक्कीच वाचवतायत अंबाडे या टीमचे फलंदाज. चौकार षटकार चौकार आणि हा येतोय आय थिंक षटकार या चेंडूवरती. धावसंख्या 20. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. बघा करुंगळे या टीमला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. रेडी व्हा आपण, कारण की यानंतर फिल्डिंग आहे. यस, वसंत मामा शिंदे यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील मी विशेष आभार मानतो आयोजकांकडून. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21. 21 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि मिळते फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. चेंडू आणि बनवायचे धावा 6 या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. गोलंदाज राहुल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज राजू. प्रचंड मेहनत आहे. शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे यांच्या माध्यमातून श्री जनाबाई महादेव चषकाचं आयोजन. यावेळी अंडर बॉक्स टॅप करतायत. कव्हरला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 23. जिंकण्यासाठी 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सकाळपासून आपण पाहतोय ऊन सावलीचं लपंडाव सुरू आहे. कधी ऊन पडतो कधी सावली येते. हे लपंडाव आजच्या दिवसामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आता मात्र उपस्थित आहेत. स्क्वेअर लेगला एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 24. 24 धावा. 4 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावीस लाईन पाहावी लागेल. कीपर बीट झालेत. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हाईट +4. पंजा मिळतो आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या टीमने. अभिनंदन अंबाडे या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. सूरज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. का खुशाली करुंगळे या टीमला बघा 2 सामने हे 3-3 षटकांचे असतील.